राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे कर्तबगार आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार, पक्षाचे खासदार आणि महाराष्ट्र प्रदेशचे आपले उत्साही अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते आपले मार्गदर्शक आणि मंत्री आदरणीय भुजबळ साहेब, पक्षाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय दिलीप वळसे पाटीलजी, त्याचप्रमाणे संसदमध्ये माझ्या सोबत काम करणारे आपले पक्षाचे खासदार सन्माननीय सुनेत्रा वहिनी, पक्षाचे अनेक इथे मान्यवर आलेले आहे, सर्व मंत्रीगण आहे, खासदार आमदार आहे, त्याचप्रमाणे पक्षाचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत. मी आणि पत्रकार मित्रही दिसत आहे. मी आपल्या सर्वांचा या विदर्भाच्या पावनभूमीमध्ये नागपूर शहरामध्ये मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि माझ्या वतीनं आपला स्वागत करत आहे. आणि आज या पक्षाचा अतिशय महत्त्वाचा चिंतन शिबिर जे आपल्या पक्षाचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना आज इथून प्रेरणा घेऊन जायचं आहे. काही आपल्या पक्षाची ध्येय दिशा आणि धोरण काय आहे ते इथे आपल्याला ग्रहण करून शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं कामसुद्धा करायचं आहे. आज या नागपूरच्या अतिशय या पावनभूमीमध्ये जिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण करत असतो, ही इथे दीक्षाभूमी आहे. हा विदर्भ अतिशय एक प्रकारे जंगल आहे, वन आहे. त्यामध्ये राहणारा आमचा फार मोठा आदिवासी समाज आहे. बिरसा मुंडाच्या प्रेरणा घेऊन ते सुद्धा राष्ट्रीय प्रवाहामध्ये जुळलेले आहे. असा आमचा हा निसर्गाशी जुळलेला वन आहे, पाणी आहे, खनिज आहे. असा या विदर्भाच्या भूमीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपण चिंतन शिबिर घेत आहोत. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण 99 मध्ये स्थापन केल्यापासून दुर्दैवानं या विदर्भाकडे आपण जास्त लक्ष केंद्रित करू शकलो नाही. त्याचे दोन कारणं होते. आपण 99 पासून पहिलं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये बरोबर राहून आपण काँग्रेस आपल्यापेक्षा मोठा पक्ष आहे म्हणून कमी जागा लढवली आणि ती एक प्रथा चालत राहिली. दुसऱ्या बाजूनं आत्ता आपण महायुतीमध्ये आलो. साहजिक आहे, इथे भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे आपला महायुतीमध्ये आणि त्यांच्यासोबत आपण निवडणुका लढल्यामुळे आपल्या हिस्स्यामध्ये थोड्या कमी जागा आल्या, कारण आपले सिटिंग आमदारसुद्धा कमी मात्रामध्ये होते. पण तरी देखील जर आपण विचार केला की या विदर्भामध्ये खऱ्या अर्थानं आपण 6 जागा लढवली डायरेक्ट फाईटमध्ये आणि 7वी जागा आपण मैत्रीपूर्ण लढतमध्ये आपण लढवली. या 6 जागापैकी 6 जागा जे आपण महायुती म्हणून लढवली त्या सगळ्या जागामध्ये 100% आपण यश मिळवलेलं आहे. ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. आणि 6च्या 6 जागा चांगल्या मतांनी आपण निवडून आणलेली आहे.
7वी जागा दुर्दैवानं मैत्रीपूर्ण लढतमध्ये आपण यश मिळू शकलो नाही, पण तरी देखील आज तुम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर पहा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा वर्ग आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचार जे आता भुजबळ साहेबांनी मांडलं, आपण शिव शाहू फुले आंबेडकर या विचाराशी आपण जुळलेले आहोत. त्या विचाराशी आपण कधी तडजोड केली नाही, ही पण आपल्याला वस्तुस्थिती माहीत आहे. अजित पवार साहेबांनी वारंवार ही भूमिका आपण रेटत राहिलेलो आहोत की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आहोत, आम्ही सर्वधर्म समभावाच्या या विचारांनी आम्ही काम करत आलेलो आहोत. आणि खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक अनेक विचारधारांचा एक पूल बनून हे आज लोकांच्या समोर काम करत आहे. आणि त्यामुळे आपण जर खरोखर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक वेगळी ओळख निर्माण होत चाललेली आहे. आज अनेक वर्ग, अनेक घटक जे अनेक पक्षाशी जुळलेले आहे की नाही, त्यांना असं वाटते की नाही, आपलं घर जर आहे, आपल्या विचाराचा जर जिथे काही संगम होऊ शकते ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होऊ शकते. ही अतिशय महत्त्वाची दिशा या आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने ठरवून घेतलेली आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज नागपूरमध्ये आपण हे चिंतन शिबिर आपण घेत आहोत. नागपूरचं महत्त्व मी आधीच तुम्हाला सांगितलं का आपण नागपूरमध्ये, विदर्भामध्ये घेत आहोत. आणि हेही खरं आहे की विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये आपण महायुतीमध्ये मागच्या निवडणुकी लढल्यामुळे आपण युती लोकसभेमध्ये केली, आपण विधानसभेमध्ये केली. आणि स्वाभाविक आहे की अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येते की आपण उद्या चला आपल्या या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका काय राहणार आहे. अनेक पत्रकार विचारतात, आपले पक्षाचे कार्यकर्ते विचारतात, नेते विचारतात, आमदार खासदार विचारतात की आपण पुढच्या आपली वाटचाल कशी राहणार आहे. आणि म्हणून या चिंतन शिबिरांचा, आता दादाही त्यांच्या भाषणामध्ये जरूर त्याचा उल्लेख करेल की आपण या चिंतन शिबिराची थोडी पॅटर्न, आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी अनेक शिबिरामध्ये आपण भाग घेतलेला आहे. त्या शिबिरामध्ये आपण चर्चा करतो, अनेक भाषणं होत आहे, काही लोक इकडे तिकडे आपल्या सूचना मांडत असतात, पण नेत्यांचं भाषण झालं, मग आपला शिबिर संपला. या शिबिराची एक वेगळी एक पॅटर्न राहणार आहे जे दादा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करतील. आणि तुमच्या सगळ्या लोकांना, जिथे इथे आलेले सगळे आपले सहकारी आहे, नेते आहे, सगळ्यांना काही ना काही आपल्या माध्यमातून भाग घेता येणार आहे. त्यांचे सूचना सुझाव इथे मांडता येणार आहे. ही या चिंतन शिबिराचा एक वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मी अधिक त्याच्यावर नाही बोलणार कारण दादा त्या विषयावर बोलतील. पण मी एक नक्की सांगतो की एक आपल्या पक्षामध्ये आपली पक्षाची ओळख काय आहे, पहिल्यापासून की आपण शेतकऱ्यांचा पक्ष आहोत, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांचा पक्ष आहोत. पण दुसऱ्या बाजूला एवढाही हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्रामध्ये फार झपाट्याने शहरीकरण झालेलं आहे. आपला ग्रामीण मतदारसंघ असेल तरीही तिथेही एक तरी शहर असं असेल की त्या शहरामध्ये 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 5,00,000ची वस्ती झालेली आहे. आणि त्या गावामध्ये, शहरामध्ये वेगवेगळे प्रश्न त्या भागाचे ग्रामीण भागाशी एकदम डायरेक्टली जसे असतात तसे नाही, वेगळे असतात. आणि त्यामुळे, आणि तिथे बऱ्याच कॉस्मोपॉलिटन पण, आज लहान लहान तुम्ही म्हणजे शहर बघा, आज यवतमाळला तुम्ही जा, अमरावतीला जा, अकोलाला जा, गोंदियाला जा, तुम्ही बीडला जा, कुठल्याही तुम्ही शहरामध्ये जा, त्या सेकंड टिअरच्या, थर्ड टिअरच्या जे शहर आहे त्या शहरामध्ये सुद्धा शहरीकरण मोठं झालेलं आहे. ग्रामीण भागाच्या सगळ्या लोकांच्या एक तरी घर त्या मधल्या स्थानमध्ये राहते, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी म्हणा, धंदा व्यवसायासाठी म्हणा. आणि त्यांचे आणि अनेक लोक बाहेरचे सुद्धा त्या शहरामध्ये राहायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे आज निम्म्यापेक्षा जास्त मतदारसंघ महाराष्ट्राचे हे शहरी भागामध्ये आहे. आज मुंबईचा विचार केला, मुंबई, ठाणे आणि पुणे आणि नाशिक जर तुम्ही धरला तर महाराष्ट्राचे 125-130 मतदारसंघ तर फक्त एवढाच भागामध्ये केंद्रित झालेले आहे.
आणि त्यामुळे या भागाचे प्रश्न वेगळे आहे. आपण नेहमी चर्चा करतो, आपलं ते करायला पण पाहिजे, कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशिष्ट्य आहेत, आपली ताकद आहे, आपली ओळख आहे की आपण शेतकऱ्यांच्यासाठी, गोरगरिबांच्यासाठी, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्यासाठी, समाजाच्या अनेक घटकांच्यासाठी आपण लढत आपण करत असतो. पण सोबत हे जे एक निम्म्यापेक्षा जास्त मतदार आणि मतदारसंघ तयार झालेले आहे त्यातला आपण फारसा काही चिंतन करत नाही, विचार करत नाही. आणि या आता जे इलेक्शन आता समोरचे आहे ते सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आहे. त्यामध्ये नगरपालिका आले, नगरपंचायत आले, महापालिका आहे, सगळ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तर दोन्ही बाजूचे आहे. शहराचे विषय आहे आणि ग्रामीण भागाचेही आहे. आणि त्याच्यासाठी आपण आपली तयारी कशी असावी, आज मला अभ्यास आहे, कारण मी पण गोंदिया नगरपालिकाच्या 7 वर्ष अध्यक्ष राहिलेलो आहो. दादाला अनुभव आहे, ते जिल्हा परिषदचे राहिले, सुनील तटकरे राहिले, बाकीचे अनेक लोक आपले राहिले. ते अनेक स्तरावरनं लोक मोठे झालेले आहे. त्यांना आपल्या भागाचे किंवा ते क्षेत्रातले जे प्रश्न आहे त्याची जाणीव आहे. आणि म्हणून आपण आपल्या पक्षाला वेगवेगळ्या स्तरावर, नगरपालिके ते आपल्या महापालिकेपर्यंत आणि जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत कसं आपल्याला योग्य रीतीनं पोचता येईल, या चिंतन शिबिराचा अतिशय महत्त्वाचा हा आज विषय आहे. त्यामध्ये आपण सगळ्या लोकांनी हे सहभागी होणं हे आवश्यक आहे. आणि जे काही आता याच्यानंतरच्या दिवसभराची चर्चा आहे, खूप वेगळ्या पॅटर्न आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्यामध्ये प्रत्येकानं तुम्हाला असं वाटू नये की मी मागच्या शेवटच्या रोमध्ये बसलेलो आहो, मला काही यामध्ये बोलता येईल की नाही, मला सहभागी होता येईल की नाही. या पॅटर्न आज वेगळा आहे. 10 विषय आहे आणि त्या सगळ्या विषयावर आता त्या दादा त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख करतील. म्हणून मी अधिक काही या विषयावर जास्त बोलू इच्छित नाही. एवढंच म्हणेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आपला पक्ष, त्याची एक वेगळी ओळख हे निर्माण करणं हे अतिशय आवश्यक आहे. समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपल्याला पोहोचण्याची ही अत्यंत आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थानं जर एक विचार केला तर आपल्याला आपली ताकद काय आहे, कारण लोकसभा विधानसभेमध्ये, खास करून लोकसभामध्ये फार कमी जागा लढवता आला, कारण सिटिंगच अनेक आपल्या पत्रकारांनी बाकी लोक विचारतात, अरे बाबा लोकसभेमध्ये तुम्ही कमी जागा आल्या. अरे लढलोच नाही तर आमची जागा जास्त कशी येईल. आणि अधिक त्यावेळीच्या वातावरणच वेगळा होता. लोकसभेमध्ये तुम्हा सगळ्या लोकांना माहीत आहे, आपल्यालाच काय, अनेक दुसऱ्या आपल्या महायुतीमध्ये असलेले दोन्ही आमचे सहकारी पक्षाला पण जेवढं यश जे मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नव्हतं. त्यामुळे आज विधानसभेच्या नंतर हे अतिशय महत्त्वाच्या निवडणुका आहे, ज्यामध्ये प्रत्येक आपल्या कार्यकर्त्यांना आपापल्या पद्धतीनं तिथे आपली क्षमता काय आहे, आपली ताकद काय आहे हे लोकांच्या समोर प्रस्तुत करण्याची ही संधी मिळणार आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या विषयावर परत सांगतो की चिंतन करणं आणि ध्येय दिशा धोरण आपल्या पक्षाचं ठरवणं ही अतिशय महत्त्वाची ही आजची बैठकीच्या माध्यमातून करायचं आहे. मला खात्री आहे की ज्या पद्धतीनं पक्षाचे आपले प्रांताध्यक्षांनी जे एक आजचा कार्यक्रम आखलेला आहे त्यामध्ये आपल्याला जरूर फायदा होईल, पक्षाचा जरूर इथे विकास होईल. आणि खास करून आमच्या विदर्भाच्या सगळ्या लोकांना मी परत सांगू इच्छितो की आपण कधीही असं समजू नये की आपली ताकद नाही आहे. हे खरं आहे की थोडाफार, आणि मी एवढा याच्या विषयावर दादाला पण आणि तटकरे साहेबांना जरूर एवढा सांगू इच्छितो की जेवढे आपले सहकारी आहे आणि खास करून मंत्रिमंडळामध्ये आहे त्यांना प्लीज या विदर्भामध्ये अधिक पाठवण्याची ही जबाबदारी देणं गरजेचं आहे. ही लोकांची खंत आहे. अनेक आमचे मंत्री येतात, मी कोणाच्याबद्दल काही विशेष काय सांगू इच्छित नाही, पण पर्यटनसाठी मेहरबानी करून येऊ नये.
आमच्याकडे 2 तासासाठी येऊन फक्त तोंड दाखवून मुंबईला दादाकडे की तटकरे साहेबकडे हजेरी लावली की नाही मी या जिल्ह्यात जाऊन आलो आणि मी हे करून आलो, काही अर्थ नाही आहे. 2 तासाच्या पर्यटनासाठी मेहरबानी करून आमच्याकडे येऊ नये. यायचं असेल तर योग्य रीतीनं त्या आमच्या सहकाऱ्यांना मदत कशी होईल, त्याला ताकद कशी मिळेल याच्यासाठी जर यायचं असेल तरच या. आणि मी सगळ्यांना सांगतो, पालकमंत्री या विदर्भामध्ये दादा आपण बघा, बुलढाणाला दिलेले आहे, वाशिमला दिले आहे, गोंदियाला दिले आहे. हा 3 पालकमंत्री हे आपले सगळे आज हे सगळे आहे आपल्याकडे, पालकमंत्री आहे, आपण संपर्क मंत्री दिलेले आहे. या सगळ्या लोकांना आज जबाबदारी जरा आपण द्यायला पाहिजे. फक्त पालकमंत्री म्हणजे मी कोणाच्यावर इशारा नाही करत, पण पालकमंत्रींनी 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि 1 मेचा झेंडावंदन करण्यासाठी येऊ नये. त्याच्या झेंडावंदन कलेक्टरनी केलं तरी आम्हाला चालेल, पण आमच्या पालकमंत्री खऱ्या अर्थानं पालकमंत्रीची भूमिकामध्ये यायला पाहिजे. आणि प्रत्येक पालकमंत्रीला पण तुम्ही जबाबदारी द्या की तुम्ही त्या जिल्ह्यात जात असताना मधला पण काही जिल्हा पडतो ना की नाही, त्या जिल्ह्यात 1-2-4 तास थांबून त्या जिल्ह्यामध्ये आपला पक्ष आहे, पक्षाच्या लोकांना मदत केली तर काय बिघडते, हे महत्त्वाची मेहरबानी करून आपण सूचना द्यावी. एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. परत या चिंतन शिबिर अतिशय उत्तम रीतीनं इथे आज आयोजित आपल्या पक्षाच्या माध्यमातून होत आहे. आपल्या सगळ्यांना विदर्भाच्या या भूमीमध्ये स्वागत करत असताना मला आनंद वाटते. आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांचा धन्यवाद घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय